नमस्कार, मी पूजा चित्ते. लोकांची जनसेवा, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आजपर्यंत मी आयुष्यमान आरोग्य योजना त्याचे कार्ड बनवून देण्यापासून रक्तदान शिबिर, सुरक्षा कशी करता येईल, विकास कसा करता येईल या प्रभागामध्ये, अतिक्रमणधारक जे घरं आहेत आमच्या प्रभागामध्ये त्यांना सिटी सर्वेचं मी करून देणार आहे. मी CCTV कॅमेरे बसवून घेणार. प्रभागातल्या महिलांसाठी एक नंबर आम्ही आणतोय आणि शेतकऱ्यांचा लाभ आहे. शेतकऱ्यांनाही आम्ही प्रत्येक वर्षाला 6,000 मिळतातच मोदीजींच्या मार्फत. ही केंद्राची योजना आहे, ती आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. की आमच्या इथे 1000 ते 2000 महिलांसाठी रोजगार उपलब्ध होईल. आम्ही अंडरग्राऊंड गटार करणार. प्रत्येक घरांच्या आजूबाजूला झाडं हे असं आम्ही ह्या प्रभागामध्ये डेव्हलप करणार आहोत. पक्षाने जर मला संधी दिली तर मी ती देव हॉस्टेलची जी जागा आहे, अनुप भैयांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी ते पूर्ण काम करतो आहे. सर्व काही आपल्याला विकास करायचा असेल तर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे. केंद्र शासनाच्या अशा काही योजना आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आहेत. त्याच्यानंतर महिलांना आता 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात. दुसरी गोष्ट, आपण रेशन फ्रीमध्ये मिळतं. रेशन हे फ्रीमध्ये मिळतं. आणि आज बसमध्ये आपण महामंडळामध्ये प्रत्येक महिलेला 50% ही सवलत दिली गेलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं गेलं, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहेत. ह्या अशा असंख्य भरपूर योजना आहेत की ज्या जनतेपर्यंत माहीत नव्हत्या, त्या आम्ही जनतेपर्यंत पोहोचवल्या, त्यांना लाभ मिळवून दिला आहे. ज्येष्ठांच्या असू द्यात तर ज्येष्ठांना त्या योजना आम्ही मिळवून देतो, त्याचा लाभ मिळवून देतो. आता सर्वात मोठं म्हणायचं गेलं तर बांधकाम कामगारांना भांडे वाटप ही सर्वात जास्त या धुळे शहरामध्ये लाभ मिळवून जर दिला असेल तर भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचे आमचे विजय पवार हे मित्र आहेत. आणि असं बघायला जर गेलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे संविधानातच दिलं आहे की मतदान हे प्रत्येक नागरिकाने, भारतातल्या प्रत्येक नागरिकाने हे केलं पाहिजे.